अशी कुठली एक दोन गोष्ट तुला वाटलं की RCC मध्ये आहेत आणि ते अदर इन्स्टिट्यूटमध्ये नाहीत? ते सर आमच्यासाठी खूप 8-9 वाजेपर्यंत इथंच थांबतात. जातो पण ट्रॅव्हलिंग करताना पण NCERT वाचणे किंवा हे टीचर्स सगळे सजेस्ट करतात. दिवसभर RCC मध्येच असतं, जेणेकरून तिथे अभ्यास पण होता आणि डाऊटसाठी नेहमी टीचर्स असतात ना. 6 तास रोज लेक्चर असतात. मी यामुळे मला RCC सोबत असल्याचा एक बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा मी RCCचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं एक मी वेगळा परफॉर्म करेन JEEच्या एक्झाममध्ये असं मला वाटतं. आणि खूप छान शिकवतात आणि सगळे टीचर्स इतके सपोर्टिव्ह आहेत ना की असंच नाही, फक्त ते इमोशनल सपोर्ट पण देतात. जेव्हा आपल्याला खरंच मोटिवेशनची गरज असते तेव्हा ते मोटिवेशन पण देतात. विद्यार्थ्यांनो, तर आज मी RCCच्या डेक्कन ब्रांचला भेट देण्यासाठी आलतो. इथे एक विद्यार्थी आपल्याला भेटलेला आहे. जाणून घेऊयात त्याचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे RCC सोबत. तुझं काय नाव आहे आणि तू कशाची तयारी करतो? माझं नाव विराज पाटील आहे. मी नीटची तयारी करतोय. तुझा RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? अतिशय सुंदर असा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. 6 तास रोज लेक्चर असतात. टीचर्स आणि मॅनेजमेंट दोघेही खूप हेल्पफुल आहेत. जे पाहिजे तिथं ते मदत करतात. आणि इथले टेस्ट सिरीज वगैरे कसे वाटले तुला? रेग्युलर संडेला टेस्ट होत असतात. त्याच्यामुळे आमचं फार असं रिव्हिजन होत असते सारखे. त्याच्यामुळे आमचे कॉन्सेप्टही फार स्ट्रॉंग होतात. आणि तुझा डेली रुटीन कशा पद्धतीने असतो? म्हणजे किती वाजता तू तो अभ्यास कधी करतो वगैरे? आपले 1:30ला क्लासेस संपल्यावर 1 to 30 to 2 पर्यंत ब्रेक घेऊन 2 to 6 अभ्यास असतो. 2 to 6 पर्यंत डाऊट आला तर DSP इथंच असते 6 वाजेपर्यंत. आणि त्यांच्यापासून मग डाऊट क्लिअर करून 6 वाजता घरी जातो मी. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कोणते? JJ कॉलेज. ऑल द बेस्ट तुला. विद्यार्थ्यांनो, RCCच्या पुणे ब्रांचच्या काही ते विद्यार्थिनी आपल्याला भेटलेले आहेत. काय नाव तुझं? मनस्वी. तुझं? आयुष्का. तुमचा RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? माझा RCC सोबतचा एक्सपिरियन्स खूप छान राहिलेला आहे आत्तापर्यंतचा. आणि खूप सुंदर शिकवतात पण. आणि टेस्ट किंवा सिलेबस खूप छान शिकवतात आणि सगळे टीचर्स इतके सपोर्टिव्ह आहेत ना की असंच नाही, फक्त ते इमोशनल सपोर्ट पण देतात. जेव्हा आपल्याला खरंच मोटिवेशनची गरज असते तेव्हा ते मोटिवेशन पण देतात. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडं मला सेपरेट लक्ष असतं. येस. तुझा डेली रुटीन कशा पद्धतीने असतोय? माझं डेली रुटीन मी हॉस्टेलला असते ना, त्याच्यामुळे मी रात्रीचा अभ्यास करणं जास्त प्रेफर करते. सो मी 2 वाजता झोपल्यामुळे मग 6 वाजता उठते आणि मग 8 वाजल्यापासून क्लासेस वगैरे. आणि मी दिवसभर RCC मध्येच असते, जेणेकरून तिथे अभ्यास पण होता आणि डाऊटसाठी नेहमी टीचर्स असतात ना. सो मग इथे डाऊट पण क्लिअर होतात. तुझा डेली शेड्यूल? नाही, मी ट्रॅव्हल करते म्हणून मोस्टली टाईम माझा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो. पण ट्रॅव्हलिंग करताना पण NCERT वाचणे किंवा हे टीचर्स सगळे सजेस्ट करतात. ट्रॅव्हलिंग करताना इथे आल्यावर सॉल्विंग वगैरे पण घेतात सगळे टीचर्स. टेस्ट असतात मधून, त्याचे रिझल्ट पण लागतात. आणि काय नाव तुझं? तर सर माझं नाव सोहम शेळके आहे. मी आता 11 JEE बॅचमध्ये शिकत आहे. तर मी या ठिकाणी पहिले फाउंडेशनपासून जॉईन झालेलो आहे. आणि या ठिकाणचा एक्सपिरियन्स म्हणजे फॅकल्टी, टीचर्स म्हणजे मॅनेजमेंट वगैरे खूप चांगले आहेत. म्हणजे ते प्रत्येक वेळी मदत करतात. म्हणजे डाऊट वगैरे आमच्या इकडं 1:30 पर्यंत लेक्चर असतात. त्यानंतर डाऊट सॉल्विंग प्रोग्राम असतो DSP. ते सर आमच्यासाठी खूप 8-9 वाजेपर्यंत इथंच थांबतात. म्हणजे खूप आमच्यासाठी प्रयत्न करतात की याचं काहीतरी झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता सध्या डेक्कनच्या RCC ब्रांचमध्ये मी आलतो. इथे काही विद्यार्थी आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे हे जाणून घेणार आहोत आपण. काय नाव आहे तुझं? माझं नाव सोहम गंभीरे आहे आणि मी RCC ब्रांचमध्ये JEEची तयारी करत आहे. आणि इथं ज्यावेळेस मी पहिल्यांदा बेसिक कोर्समध्ये जॉईन केलं होतं आणि नंतर मी इथं कंटिन्यू केलं. RCCचं मेन वैशिष्ट्य म्हणजे मुलाला ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे ती सगळं पूर्तता केली जाते. आम्हाला 8 वाजेपासून 3 वाजेपर्यंत क्लासेस ऑनलाईन आणि त्यानंतर
आम्हाला डाऊट सॉल्विंग सेशनसाठी आम्ही बसतो आणि त्याच्यामध्ये जे काही आम्हाला डाऊट्स पडले ते ज्या विषयाचे आहेत शिक्षक ते सॉल्व करतात आणि यामुळं प्रत्येक वेळी मार्क इम्प्रूव्हमेंटसाठी प्रत्येक मुलाकडं लक्ष दिलं जातं आणि यामुळं आम्हाला नक्कीच मदत मिळते, आमचा फायदा होतो आहे आणि यामुळं मला RCC सोबत असल्याचा एक बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा मी RCCचा विद्यार्थी आहे आणि त्यामुळं एक मी वेगळा परफॉर्म करेन JEEच्या एक्झाममध्ये असं मला वाटतं आणि याच्याबद्दल मला खात्री आहे. ऑल द बेस्ट तुला. RCCचा अजून एक विद्यार्थी आपल्याला भेटलेला आहे. काय नाव तुझं? माझं नाव मित्र राहुल तोरगलकर आहे. तू कितवीला आहे सध्या? सध्या मी 12th स्टँडर्डला आहे. RCC सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिला तुझा? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. RCC दरवेळी आम्हाला बिझी ठेवायचा प्रयत्न करतं. म्हणजे दर संडेला टेस्ट होती 720, कधी 360. त्यानंतर DPPs येतात, मधनं सब्जेक्ट वाईज टेस्ट होतात, त्यानंतर टेस्ट सिरीज होतात पर्टिक्युलर डेजला. सो कंटिन्युअसली आम्ही अभ्यासात असतो की आणि मधनं एंटरटेनमेंट पण करतात ते, पण बिझी तर ठेवतात आम्हाला. तुझं डेली शेड्यूल कशा पद्धतीने असतं? 8 वाजता सकाळी क्लास असतो. मी सकाळी 7ला उठतो, आवरतो आणि मग बसने इथं RCCला येतो आणि मग 2:30ला क्लास सुटला की 8 वाजेपर्यंत बऱ्याच वेळा क्लासमध्येच थांबतो. DSP प्रोग्राम्स असतात, तर सॉल्विंग करायचं काही डाऊट आले तर सरांना जाऊन भेटायचं आणि त्यांना जे काही डाऊट्स आहेत ते विचारायचे. बऱ्याच वेळा सगळेच टीचर एकत्र असतात क्लास सुटल्यानंतर, नाहीतर मग पर्टिक्युलर टीचर्स असतील त्यांना आहे ते विचारायचे डाऊट. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कोणतं आहे? ॲक्च्युली मला आयुर्वेद करायचं आहे, सो एम्स गोवा सध्या फार चांगलं आहे असं म्हणतात, सो मला तिकडे जायचं आहे. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. मी 12th स्टँडर्डमध्ये मी नीट करते आणि माझा RCC सोबतचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आतापर्यंत. अशी कुठली 1-2 गोष्टी तुला वाटलं की RCC मध्ये आहेत आणि ते अदर इन्स्टिट्यूटमध्ये नाहीत? मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फॅकल्टीज खूप जास्त फ्रेंडली आणि खूप चांगले आहेत, जे आम्हाला लाईक छोटे डाऊट खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतात. तुझा डेली रुटीन कशा पद्धतीने असतो इथे? डेली रुटीन इन द सेन्स आमचा क्लास 9:30 वाजता चालू होतो. सो मी माझं हॉस्टेल इथं जवळच आहे, सो मी 9:15 आसपास हॉस्टेलमधून निघते. मग क्लासमध्ये मग लेक्चर्स होतात आणि मग आम्हाला 2 ब्रेक भेटतात, एक लंच ब्रेक आणि एक मग जर डाऊट वगैरे असेल काही तर मग डाऊटसाठी पण एक ब्रेक भेटतो. मग तेव्हा मी डाऊट वगैरे सॉल्व करते टीचर्सकडे जाऊन DSP मध्ये. तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कोणतं आहे? ऑब्विसली एम्स एम्स दिल्ली.